प्रत्येक आर्टिकल काही ना काही डिफरंट असतं आणि हे कलेक्शन तुम्हाला 399 च्या स्टार्टिंग मध्ये तर 2000 पर्यंत भेटून जाणार आहे. आपण जसं आर्टिकलची गोष्ट करूया तर हा आर्टिकल इथे तुम्ही बघू शकता 12 नेट फॅब्रिक वरती आर्टिकल अवेलेबल आहे, ज्यामध्ये प्रॉपर पद्धतीने तुम्हाला जरकन डायमंडचं सुद्धा ही काम बघायला भेटते. अशाच प्रकारे जर तुम्हाला रेड मॅरून कलर मध्ये आर्टिकल हवा असेल तोही लाईट गोल्डन जरीमध्ये तर तोही कॉन्सेप्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जातो. बाकी इथे तुम्ही बघू शकता रेड मॅरून कलर आहे, बट याचं जे वर्क आहे ना ते पूर्ण डिफरंट असणार आहे, कारण की यामध्ये सिल्वर जरीचं वर्क तुम्हाला बघायला भेटते. बाकी नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा असणार आहे, कारण की हा झोमॅटो फॅब्रिक आहे. झोमॅटो म्हणजे आपण ऑनलाईन करतो ते नाही, हा झोमॅटो मटेरियल वरती हा आर्टिकल अवेलेबल आहे, ज्यामध्ये गोल्डन सिरोस्की डायमंडचं वर्क आहे ना सुंदर असं कलेक्शन. तर फटाफट कमेंट मध्ये मला नक्की कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक आणि जय शिवराय. तर मंडळी, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट करणार आहोत, मी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला आर्टिकल्स सोबतच वर्क काय केलेलं आहे किंवा मॅन्युफॅक्चर कुठे केले जाते आणि प्रॉपर पद्धतीने याची मार्जिन तुम्ही कशी सेट केली पाहिजे तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओच्या एंड पर्यंत नक्की बनवून राहा. मंडळी, इथे तुम्ही बघू शकता हा आर्टिकल जो आहे तुम्हाला सिल्क मटेरियल वरती अवेलेबल होते आणि इथे तुम्ही बघू शकता की यामध्ये टोटली तुम्हाला गोल्डन जरीचं वर्क पाहायला भेटणार आहे आणि बाकी जी डिझाईन असणार आहे पूर्ण साडीमध्ये लीफची डिझाईन दिलेली आहे आणि त्यामध्ये सिरोस्की डायमंडचं वर्क इथे पाहायला भेटतं. बघू शकता साडीचा लुक किती सुंदर आणि छान असा असणार आहे. जर मंडळी तुम्हाला हे कलेक्शन परचेस करायचं असेल तर सुरत मध्ये येत आहे तर नक्की तिग्जा फॅशनला व्हिजिट द्यायला विसरू नका. नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता, भाई इतका सुंदर असा आर्टिकल असणार आहे, बट हा आर्टिकल आहे 12 नेट फॅब्रिक मध्ये आणि 12 नेट फॅब्रिकचा हा आर्टिकल तुम्ही खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये ऐकलाच असेल. बट इथे तुम्ही बघू शकता लीव्हची डिझाईन आम्ही रेडी केलेली आहे, ती ही विविंग कॉन्सेप्ट मध्ये, ही बॅक साइड असणार आहे आणि ही फ्रंट साइड आहे, ज्यामध्ये जरकन डायमंडचं वर्क बघायला भेटतंय. आणि तुम्ही इथे बघू शकता मंडळी एकदम सुंदर असं तुम्हाला बॉर्डर वरती सुद्धा ही काम पाहायला भेटतं. आणि मंडळी, हे जे कलेक्शन असतं ना तिग्जा फॅशन मध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये 399 च्या स्टार्टिंग रेंज पासून भेटते. आता पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल ना, फटाफट स्क्रीनशॉट घेत जा आणि तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवरती सेंड करायचं. तिथून आमची टीम तुम्हाला यांचे रेट, कलर चार्ट, डिझाईन कोणते आहे, व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह व्हिडिओ, सगळी काही गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. आणि मंडळी, इथे तुम्ही बघू शकतात की हा विचित्रा सिल्क वरती हा आर्टिकल अवेलेबल आहे आणि हा आर्टिकल मध्ये तुम्ही इथे बघू शकतात की तुम्हाला पूर्ण प्रकारे कॉपर जरीचं वर्क इथे बघायला भेटणार आहे आणि बाकी पूर्ण जी साडी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सिरोस्की डायमंडची डिझाईन किंवा सिरोस्की डायमंडचं प्रॉपर पद्धतीने वर्क पाहायला भेटते आणि सेम ॲज इट इज सेम कलर असणार आहे, बट फक्त यामध्ये वर्क दुसरं असणार आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता फॅन्डी सिल्क वरती हा आर्टिकल अवेलेबल होते, यामध्ये सिल्वर जरीचं तुम्हाला प्रॉपर पद्धतीने वर्क इथे पाहायला भेटते. बघू शकतात वर्क कशा पद्धतीने केलेलं आहे, विविंग कॉन्सेप्ट असणार आहे टोटली आणि पूर्ण जी डिझाईन असणार आहे ती मशिनरीने केली आहे. आणि बाकी याचा लुक साठी किंवा उठाव येण्यासाठी यामध्ये तुम्ही बघू शकता सिरोस्की डायमंडचं वर्क असतं. आणि तुम्हाला सांगून देऊ मंडळी, आपल्याकडे हे जे कलेक्शन आहे ना तर तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये तर भेटतातच, बट यामध्ये तुम्हाला सेट वाईज कलेक्शन परचेस करावं लागतं. जसं हा तुम्ही मटेरियल इथे बघू शकता फॅन्डी सिल्क वरतीच आहे, बट याचा जो कलर आहे ना खूप जास्त डार्क आहे आणि सेम डिझाईन मध्ये तुम्हाला 3 चार्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. आता ते 3 चार्ट कोणते, तर 3 चार्ट असणारे लाईट, डार्क आणि डस्टी, म्हणजे की तुम्हाला जर तुमच्या एरियानुसार जर लाईट कलर सेल करायचा असेल, डार्क कलर सेल करायचा असेल किंवा डस्टी चार्टची रिक्वायरमेंट असेल तर त्यानुसार तुम्ही आरामात सेल करू शकतात. आणि जर तुमचं नवीन शॉप आहे तर त्यामध्ये कमीत कमी तुम्ही मार्जिन कमीच ठेवा, कारण की नवीन जेव्हा शॉप ओपन करतात ना त्या ठिकाणी मार्जिन जेव्हा कमी असते ना तर मंडळी ग्राहकांची खूप जास्त लाईन लागते. आणि जर तुम्हालाही तुमच्या शॉप समोर ग्राहकांची, कस्टमरांची लाईन हवी असेल तर भाई पहिल्यांदा तुम्ही मार्जिन कमी ठेवा. नाही तर काय लोक काय करतात की भाई नवीन शॉप आहे तर आपण एकदाच यामध्ये मार्जिन काढून घेऊया, जसं की ही गोष्ट त्यांना किंवा ही साडी जर त्यांना भेटत असेल 1500 पर्यंत तर याच्या मागे ते डायरेक्टली 40%, 50%, 70% मार्जिन ऍड करून सेल आउट करतात. आणि जर मार्केटमध्ये हीच साडी जर तुम्हाला सस्ती भेटते तर तुमच्याकडे कोण येईल. तर मंडळी, हीच असते टेक्निक की जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर त्यामध्ये कमीत कमी मार्जिन ठेवा आणि जेव्हा तुमचे कस्टमर रेग्युलर होतात त्यानंतर तुम्ही आरामात तुमच्यानुसार मार्जिन ऍड केलं ना तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की कस्टमरांना माहिती असतं की भाई तुम्ही त्यांना क्वालिटी सेल आउट करतात. आणि मंडळी, तुम्हाला सांगून देऊ की इथे एक से बढ़कर एक साड्या तुम्हाला बघायला भेटतात आणि यामधनं कुठल्याही साड्या तुम्हाला परचेस करायच्या असेल ना स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका आणि दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करायला विसरू नका. इथून तुम्ही हे कलेक्शन व्हिडिओ कॉलिंग थ्रू सुद्धाही परचेस करू शकतात. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघत होता एकदा कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.